नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. एक अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, ज्याला बार्टी या नावानं ओळखलं जातं, हे ते शॉर्ट फॉर्म आलाय बरं का. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणास्तव एका संस्थेची स्थापना केली आणि एवढं लांब लचक नाव घेता येत नाही म्हणून त्याचा शॉर्ट फॉर्म केला. त्याचं नाव आहे बार्टी. बार्टी या संस्थेची स्थापना करण्यामागचा हेतू काय हे लक्षात घ्या. बार्टीची स्थापना करण्यामागचे हेतू असे आहेत की अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या गोष्टी करता याव्यात. राज्य सरकार आणि विद्यार्थी यांच्यामधल्या दुवा म्हणून बार्टीनं काम करावं. तिथल्या त्या लोकांचं स्किल डेव्हलपमेंट करावं, कौशल्य विकसित करावं, त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. एकंदर काय तर अनुसूचित जातीच्या मुलांच्या जीवनाचा स्तर उंचवावा, त्यांना अधिक कौशल्यपूर्ण करावं, यासाठीच बार्टी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या बार्टीच्या विरोधामध्ये अनुसूचित जातीच्या मधूनच अनेक भ्रष्टाचाराच्या तक्रारी देखील आता पुढे येऊ लागल्या आहेत. महत्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या काळामध्ये म्हणजे 2019 ते 22 या काळामध्ये फारशा तक्रारी आल्या नाहीत, पण 22 नंतर शिंदे फडणवीसांचं सरकार आल्यावरती या तक्रारी आता वाढू लागल्यात. यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील होऊ लागला आहे. बार्टीमध्ये अनेक विषयामध्ये घोटाळे झालेत असंही बोललं जात आहे. मुळात आपलं कार्यक्षेत्र सोडून देऊन बार्टी काम करू लागली आहे का, हा प्रश्न माझ्या समोर पडतोय. म्हणजे कार्यक्षेत्र काय आहे त्याचं नक्की नाही आहे, त्यांना कळत नाही आहे आणि ते भलत्याच क्षेत्रामध्ये काम करतायत का असं वाटू लागलंय. बार्टीच्या वतीनं एक अहवाल प्रकाशित करण्यात आला होता नुकताच. ज्या अहवालामध्ये बार्टीनी काही लेख लिहिलेत, प्रस्तावना लिहिली आहे. म्हणजे त्यातल्या काही IAS अधिकारी, प्राध्यापक यांनी मिळून ती प्रस्तावना लिहिलेली आहे आणि त्या प्रस्तावनेमध्ये, त्या प्रस्तावनेचं मुखपत्र मी तुम्हाला दाखवतोय. काय लिहिलंय बघा. आता मला याच्या वादामध्ये पडायचं नाही. या संबंधीची भूमिका मी आधीच घोषित केलेली आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, कोरेगाव भीमा इथल्या स्मृतिस्तंभासंबंधी मला काय वाटतंय म्हणण्यापेक्षा काही अभ्यासकांनी त्यातली मतं काय दिलेली आहेत हे मी आधीच सांगितलेलं आहे. याच्याबाबतचे व्हिडिओ आहेत, त्याचे लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल. 1-2-3 व्हिडिओ त्याच्यामध्ये आहेत. यानंतर म्हणजे ते अहवाल प्रकाशित झाल्यानंतर रोहन जमादार नावाच्या एका या संबंधी लढणाऱ्या कार्यकर्त्याने, म्हणजे कोरेगाव भीमाच्या स्मारक स्तंभासंबंधी लढणाऱ्या कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारामध्ये बार्टीला एक प्रश्न विचारला. तुम्ही स्मृतिस्तंभाचा इतिहास शौर्याचा, जातीविरुद्धच्या लढाईचा म्हणताय, याला कोणता आधार आहे का, कोणते पुरावे आहेत का, ते कृपया द्या. तेव्हा बार्टीनी काय लिहिलंय उत्तरात ते देखील पाहणं आवश्यक आहे. कृपया याकडं संवेदनशील विषय असल्यामुळे केवळ विरोध करतोय म्हणून बघू नका. कागदोपत्री सरकारी यंत्रणा काय सिद्ध करतेय हे देखील तपासून बघणं आवश्यक आहे. म्हणजे आपण पुराव्यावर, तथ्यांवर बोलूया. जर काही या लढाईबाबतचे असे काही पुरावे, दाखले, संदर्भ असतील तर त्या संदर्भांना बार्टीने समोर आणणं आवश्यक होतं. कारण बार्टीने आपल्या अहवालातील प्रस्तावामध्ये ही लढाई शौर्याची, पराक्रमाची, जाती अंताची, जातीविरुद्ध केलेली, जातीच्या भेदाविरुद्धची असं सांगितलेलं आहे. आता या प्रश्नादाखल म्हणजे या माहितीच्या उत्तरादाखल बार्टीनं जे म्हटलंय तेही तुम्हाला मी दाखवतोय. यात ती मतं ही बार्टीची नसून ती प्राध्यापकांची व्यक्तिगत मतं आहेत असं म्हटलंय. म्हणजे पुन्हा बघा, एखाद्याची व्यक्तिगत मतं ही सरकारी संस्थेची मतं म्हणून मांडली जातात, हे जरा आश्चर्यकारक आहे. खरं तर आपण आपल्या भूमिकेवर म्हणजे त्या प्रस्तावात सरकारी जरा स्वायत्तता असलेल्या संस्थेच्या एखाद्या पुस्तकामध्ये, अहवालामध्ये एखादा लेख दावा केला गेला असेल प्रस्तावनेत, त्या बार्टीच्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्याकडूनच ऑन बिहाफ ऑफ बार्टी हे केलं गेलं असेल तर त्या संबंधी पुरावे देणं आवश्यक आहे. जर व्यक्तिगत मतं असतील तर त्याखाली तसं लिहिणं आवश्यक आहे, पण तसं केलं नाही. तसं अजिबात केलं नाही आणि सांगितलं की ही त्या प्राध्यापकांची व्यक्तिगत मतं आहेत, असा कोणताही पुरावा बार्टीकडे उपलब्ध नाही. कोरेगाव भीमाची लढाई आणि बार्टी याचा काय संबंध आहे? म्हणजे बार्टीच्या उद्देशामध्ये कोरेगाव भीमाच्या लढाईतील स्मृतिस्तंभाचं संरक्षण, देखभाल, दुरुस्ती
हा विषय आहे का? मुळात ज्या ब्रिटिशांनी हा स्तंभ उभारला आहे त्या स्तंभासाठी इन्चार्ज म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती केलेली आहे. म्हणजे खंडोजी माळवदकर या व्यक्तीला ते ऑलरेडी, माळवदकर जमादार, माळवदकर त्यांचं आडनाव आहे, जमादार त्यांची पोस्ट आहे, माळवदकर यात कर आहे म्हणून उगाच कोणी ते ब्राह्मण आहेत असा शोध लावत बसू नये, कारण ते ब्राह्मण नाहीत. म्हणजे मला जरा खुलाशेवार बोलावं लागतंय, अगदी स्पष्ट करून सांगावं लागतंय की त्याबाबत लढणारा रोहन जमादार माळवदकर, जमादार आणि माळवदकर या नावामुळं त्याला उगीच ब्राह्मण समजण्याचा धोका होऊ शकतो. तर त्याचं नाव माळवदकर, आडनाव माळवदकर आहे आणि जमादार ही त्यांच्या कुटुंबातल्या पहिल्या व्यक्तीला मिळालेली पोस्ट आहे. तिथून ते जमादार माळवदकर असं नाव लावायला सुरुवात केली त्यांनी. या इन्चार्ज अगोदरच नेमलेला आहे. या इन्चार्जला ब्रिटिशांनी जमीन देखील दिलेली आहे, त्याच्या सनदा, त्याचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत, सगळे उपलब्ध आहेत, त्यात काही अडचण नाहीये, सगळे उपलब्ध आहेत. उलट जमादार यांना, खंडोजी जमादार यांना ते इन्चार्ज नेमताना, त्याच्यासाठी जमीन देताना काही सनदा दिल्यात आणि तिथे कोणतेही धार्मिक कार्यक्रम अथवा प्रोग्राम घेऊ नयेत असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. तेही तुम्हाला मी दाखवतोय, तेही बघून घ्या. त्या स्पष्टपणे, म्हणजे ती मूळ सनदही दाखवतोय आणि त्याचं मराठी भाषांतरही दाखवतोय, म्हणजे सर्टिफाईड केलेलं भाषांतर दाखवतोय, उगी कुठलं तरी भाषांतर असं नाहीये. या सगळ्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे कळेल की तिथे त्याला इन्चार्ज म्हणून नेमलेलं आहे. मग बार्टी इन्चार्ज का होती आहे आणि आपल्या उद्देशांना, कर्तव्याला सोडून या कामामध्ये का मदत करते हे देखील तपासून बघितलं पाहिजे. मी तुम्हाला बार्टीचं एक पत्रच दाखवतोय. आता मी सगळं जेव्हा दाखवतोय त्यात तुम्हाला स्पष्टपणे दिसेल, वेगळे आकडे मी सांगत नाहीये किंवा वेगळे काही ग्राफिक्स वापरत नाहीये, तुम्हाला स्पष्टपणे त्या बार्टीच्या पत्रामधल्याच गोष्टी अगदी स्पष्टपणे दाखवतोय. अगदी बार्टीनी याच्यामध्ये काय काय केलंय बघा. 1 जानेवारी शौर्य दिन साजरा करण्यासाठी बार्टीनी केलेला खर्च मी तुम्हाला दाखवतोय. एकीकडं बार्टीला अनुदान नाही, एकीकडं बार्टी विद्यार्थ्यांवर अन्याय करते अशी ओरड होतीये, अनुदान नीट दिलं जात नाही अशी ओरड होतीये, विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राबवायच्या योजनांना डिले होतोय, पण तिथे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. पण बार्टी कुठे खर्च करते बघा. मागच्या वर्षीच्या शौर्य दिनासाठी बार्टीनी ट्रान्सफर केलेली रक्कम मी तुम्हाला दाखवतोय. सीईओ पुणे झडपी यांना जी रक्कम ट्रान्सफर केली आहे ती देखील बघा. ई म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, कार्यकारी अभियंता PWD दक्षिण पुणे विभागाच्या, याच्याकडे अमाऊंट ट्रान्सफर केली आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्व, कार्यकारी अभियंता महावितरण यांच्याकडेही 60 लाख रुपये. पुन्हा पुण्याच्या SP कडे 75 लाख रुपये बंदोबस्तासाठी. PI लोणीकंद, जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद यांच्याकडे 42 लाख रुपये, म्हणजे SP ग्रामीण यांच्याकडे 75 लाख रुपये आणि PI लोणीकंद यांच्याकडे 42 लाख रुपये, म्हणजे 1.25 कोटी रुपये केवळ तिथे पोलीस बंदोबस्तासाठी खर्च केला गेलाय. आपला खर्च करण्याला आक्षेप नाही, बंदोबस्त लावू शकता, तिथे व्यवस्था करू शकता, तिथे काही फंडामेंटल गरजा असतील, मूलभूत आवश्यकता असतील, सोयीसुविधा आवश्यक असतील त्या करू शकता, काही अडचण नाही, सरकारने कराव्या, त्याच्याबद्दलही आपलं काही म्हणणं नाही. पण PMTला 32 लाख रुपये दिलेत वाहनासाठी, PMT पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्हणजे 5 कोटीच्या वरची रक्कम. 5 लाख रुपये अहवालावरती खर्च केले, त्याच्यावरती वेगळा उल्लेख केलाय. 5 कोटी रुपये तिथल्या कामावरती खर्च केलेत ते बार्टीनं. 5 कोटी रुपयामध्ये किती विद्यार्थ्यांचं आयुष्य घडू शकलं असतं. अगदी विदेशात शिकवायला पाठवायचं म्हणलं तरी सुद्धा 10 अनुसूचित जातीच्या मुलांचं आयुष्य उभा राहू शकलं असतं. पण आपला उद्देशिका सोडून देऊन बार्टी या विषयामध्ये काम करते आहे आणि अक्षरशः उधळपट्टी करते आहे, अक्षरशः उधळपट्टी करते आहे. बार्टीच्या उद्देशिकेमध्ये याचा समावेश आहे का, हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे आपल्या उद्देशाला सोडून जर बार्टी काम करणार असेल तर बार्टीवरती या कामावर खर्च करावे की न करावे या संबंधीचा प्रश्न उपस्थित झालाच पाहिजे. आणि सामान्य नागरिक म्हणून अगदी कोणालाही हा प्रश्न विचारण्याची मुभा आहे. बार्टी आपल्या उद्देशांना सोडून देऊन उधळपट्टी करतेय असा निष्कर्ष यातून निघतोच. बरं, बार्टीच्या अहवालामध्ये तिथल्या अधिकाऱ्यांनी जी काही प्रस्तावना लिहिली आहे ना, त्या प्रस्तावनेवर देखील आपण आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अधिकृतरित्या खर्च करून प्रस्तावनेत
म्हणजे त्यातला एखादा लेख असता तर आपण समजू शकलो असतो अहवालातला. पण प्रस्तावना ही बार्टीची भूमिका असते आणि बार्टीच्या भूमिकेत तुम्ही स्पष्टपणे म्हणताय की तो शौर्य दिन आहे, विजय दिवस आहे. आणि त्याच्याबाबत तुम्हाला मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो, म्हणजे तुम्हाला एक अहवाल सुद्धा दाखवतो. या अहवालात इंग्रजी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, सक्सेसफुल डिफेन्स, यशस्वी बचाव असं म्हटलंय, यशस्वी बचाव. आणि त्यात यशस्वी बचावाला म्हणजे पुढचा मराठीतलं भाषांतर तुम्हाला अधिकृत वाचून दाखवतो. इंग्रज सरकारच्या एका लहान टोळीने बाजीराव पेशवे यांचे संपूर्ण सैन्यापासून लढाई मारून संरक्षण केले. त्याची स्मृती राहावी म्हणून येथे एक जयस्तंभ रोविला आहे. म्हणजे संरक्षण केले हा शब्द आहे. लढाई मारली म्हणजे माणसं मारली नाही, लढाई जिंकली, यशस्वी संरक्षण केलं. तर याबाबतच्या स्पष्टता ब्रिटिशांनी केलेली असताना बार्टीचे अधिकारी कोणत्या आधारावर याला जातीय विद्वेषाच्या समूळ नष्टाची लढाई म्हणतात, या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जे कोणी ब्रिटिशांचे सैनिक तिथे होते, निर्विवादपणे त्यांचा पराक्रम तिथे आहे. नेहमी एक संदर्भ दिला जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची लेख आणि भाषणे, याच्यामधल्या व्हॉल्यूम 1 मध्ये भाग 3 मध्ये, म्हणजे याच्यात एक लिहिलेला आहे संदर्भ, ग्रेट फाईट असा शब्द उच्चारला आणि तो सर्वस्वी मान्य आहे, त्याच्याविषयी आक्षेप असायचं काही कारण नाहीये. पण याला वेगळ्याच प्रकारे मांडण्याचा जो प्रकार सुरू आहे आणि त्याला बार्टी मान्यता देते आहे तर पुरावे देणं आवश्यक आहे. बार्टी देत नाहीये, सांगते की ही त्यातली व्यक्तिगत मतं आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपल्या उद्देशिकांना सोडून बार्टी तिथे मोठा खर्च करते आहे. हा खर्च का होतो आहे याबाबतचा खुलासा बार्टी आणि महाराष्ट्र सरकारने करावा, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.